शास्त्रांनुसार मानवावर 3 ऋण आहेत. पहिले ऋण म्हणजे देवांचे, दुसरं म्हणजे ऋषींचे आणि तिसरे ऋण म्हणजे पित्याचे ऋण. पितृपक्ष श्राद्ध वेळी किंवा पिंडदान करून पूर्वजांचे ऋण फेडता येते. जेव्हा श्राद्ध पक्षात भरणी नक्षत्राचा काळ येतो तेव्हा हे भरणी श्राद्ध कार्य करून पितृ ऋणातून मुक्तता मिळवता येते. यावेळी केलेले तर्पण खूप चांगले मानले जाते. भरणी श्राद्ध कार्य केल्याने व्यक्तीला चांगले आरोग्य, आनंद आणि सौभाग्य मिळते. पूर्वजांसाठी भक्तीने केलेल्या विविध कर्मांना श्राद्ध म्हणतात. हिंदू धर्मात हे कार्य एक आवश्यक कर्म मानले जाते, ज्याशिवाय व्यक्ती आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. पितरांच्या शांतीसाठी पक्ष श्राद्ध विधी म्हणून हा विधी करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. भरणी नक्षत्राच्या वेळी आई, वडील, पत्नी, आजोबा, आजी, काका, काकू इत्यादी कुटुंबातील मृत सदस्यांची श्राद्ध विधी करणे शुभ मानले जाते. भरणी श्राद्ध विधी केल्याने मृतांच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि ते कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. पूर्वजांना चिरंतन शांती मिळते. भरणी श्राद्ध हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. हिंदू भाविक गया, काशी आणि रामेश्वरम मध्ये भरणी श्राद्ध करतात. या नक्षत्राच्या वेळी या विशेष तीर्थस्थळांवर केल्या जाणाऱ्या तर्पण विधीला एक विशेष स्थान आहे. पौराणिक ग्रंथानुसार भरणी श्राद्ध पवित्र नद्या आणि काशी, गया, प्रयाग, कुरुक्षेत्र, नैमिषारण्य, रामेश्वरम, हरिद्वार इत्यादी ठिकाणी केल्याने पूर्वजांना शांती मिळते. काही विचारवंतांच्या मते भरणी नक्षत्र श्राद्ध व्यक्तींच्या मृत्यूनंतर एकदा केले जाते, तर काही विचारवंतांच्या मते धर्मसिंधू या मुख्य ग्रंथानुसार ते दरवर्षी केले जाऊ शकते. भाद्रपद पौर्णिमेच्या भाद्रपद अमावस्येपर्यंत 15 दिवसात पूर्वजांसाठी केलेल्या तर्पणांना पितृपक्ष म्हणतात. या काळात श्राद्ध केल्याने पितरांना समाधान मिळते. या काळात कोणताही व्यक्ती आपल्या मृत पूर्वजांसाठी श्राद्ध करू शकते. शुक्ल पक्षाला पितरांचे रात्र म्हणतात. एका महिन्यात 2 पक्ष असतात. मानवांचा कृष्ण पक्ष हा पितरांच्या कर्माचा दिवस असतो आणि शुक्ल पक्ष ही पितरांची रात्र असते. पितृपक्ष हा पितरांच्या रात्रीचा काल मानला जातो. श्राद्धांच्या महिमांबद्दल शास्त्रांमध्ये बरेच काही लिहिले गेले आहे. श्राद्ध परम आनंद देते. पूर्वज संतुष्ट झाल्यावर देव प्रसन्न होतात आणि जेव्हा ते संतुष्ट होतात तेव्हा तिन्ही लोकात काही दुर्मिळ राहत नाही. श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला वय, शक्ती, कीर्ती, ज्ञान आणि मृत्यूनंतर सर्वोच्च पद प्राप्त होते. अग्निपुराणात असे सांगितले आहे की श्राद्धाची सुरुवात देवकर्माने करावी. वायुपुराणानुसार श्राद्धाने संपुष्ट झालेले पूर्वज वायुपुराणानुसार श्राद्धाने संतुष्ट झालेले पूर्वज नेहमीच त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीचे पूर्वज नेहमीच प्रगती करतात. पूर्वजांसाठी केलेली विधी देवांसाठी केलेल्या यज्ञापेक्षा अधिक फलदायी असतात. पूर्वज त्यांच्या संततीला वय, वंशवाढ, संपत्ती आणि शिक्षण देऊन आशीर्वाद देतात. श्राद्ध नेहमीच स्वतःच्या भूमीवर किंवा घरी करावे. श्राद्ध तीर्थयात्रेवर किंवा नदीकाठी देखील करता येतात. श्राद्ध करण्यासाठी दक्षिणेकडे उतार असलेली जमीन असावी, कारण दक्षिणायनात पूर्वजांचे वर्चस्व असते. उत्तरायणात देवांचा प्रभाव असतो. श्राद्ध कर्मात श्रद्धा, पवित्रता, स्वच्छता आणि पावित्र्य याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. श्राद्ध दिवसाच्या मध्यात म्हणजे दुपारी करावे. श्राद्ध करण्याचा अधिकार फक्त मुलालाच देण्यात आला आहे. जर मुलगा नसेल तर मुलीचा मुलगा श्राद्ध करू शकतो. ज्या पालकांना अनेक मुले आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या मुलाला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे.
अविवाहित मृत्युमुखी पडलेल्यांचे श्राद्ध पंचमीला केले जाते, म्हणून याला कुंवार पंचमी असे म्हणतात. जे लोक त्यांच्या आयुष्यात कोणतीही तीर्थयात्रा करू शकत नाहीत त्यांच्यासाठी मातृगया, पितृगया, पुष्कर तीर्थ आणि बद्री केदार इत्यादी तीर्थस्थळांवर भरणी श्राद्ध केले जाते.